सीपी मुंबई पोलीस शिपाई भरतीमध्ये अनुसूचित जातीच्या 320 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 172 जागा आहे, विधाच्या 74 जागा आहे, भज बच्या 61 जागा आहे, भज कच्या 86 जागा आहे, भज डच्या 49 जागा आहे, विमा प्रच्या 49 जागा आहे, इमावच्या 467 जागा आहे, एससीबीसीच्या 246 जागा रिक्त आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 246 आहे आणि अराखीवच्या 689 आहे. टोटल 2459 जागा. या ठिकाणी तुम्हाला जे सर्व कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा दिसत आहे. महिला उमेदवार झाला, सर्वसाधारण झालं, खेळाडू झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, गृह रक्षक दल, त्याचबरोबर पोलीस पाल्य, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी जागा या ठिकाणी दिसत आहे सर्व कॅटेगरीच्या. त्याचबरोबर सीपी ठाणेला जर आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जे अनुसूचित जातीचे 107 जागा रिक्त आहे, अनुसूचित जमातीच्या 51 जागा रिक्त आहे, विधाच्या 10 आहे, भज बच्या 15 आहे, भज कच्या 12 आहे, भज डची 1 आहे, विमा प्रच्या 14 आहे, इमावच्या 130 आहे, एससीबीसीच्या 65 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 65 आहे, अराखीवच्या 174 आहे. तर टोटल 654 जागा ठाणेमध्ये आहे. त्यानंतर सीपी पुणेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी पुणेला भरपूर जागा या ठिकाणी आहे. तर अनुसूचित जातीच्या 176 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 48 जागा आहे, विधाच्या 25 आहे, भज बच्या 24 आहे, भज कच्या 37 आहे, भज डच्या 22 आहे, विमा प्रच्या 16 आहे, इमावच्या 450 आहे, एससीबीसीच्या 173 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 173 आहे, अराखीव 589 आहे. टोटल 1733 जागा आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज यामध्ये जागा बघू शकता. त्यानंतर नागपूर शहरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नागपूर शहरमध्ये ज्या अनुसूचित जातीच्या 77 जागा, अनुसूचित जमातीच्या 42 आहे, विधाच्या 18 जागा आहे, भज बच्या 15 जागा आहे, भज कच्या 21 जागा आहे, भज डच्या 12, विमा प्रच्या 12, इमावच्या 113 आहे, एससीबीसीच्या 59 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 59 आहे आणि अराखीवच्या 167 असे 595 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर सीपी पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस शिपाईच्या यामध्ये बघू शकता अनुसूचित जातीच्या 42 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 22 आहे, विधा अचे यामध्ये 12 जागा आहे, भज बच्या 17 आहे, भज कच्या 19 आहे, भज डच्या 7 आहे, विमा प्रच्या 8 आहे, इमावच्या 80 आहे, एससीबीसीच्या 34 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 46 आहे आणि अराखीव 35 असे टोटल 322 जागा या ठिकाणी आहे. मीरा भाईंदरला जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्ही मीरा भाईंदरमध्ये बघू शकता पोलीस शिपाईच्या अनुसूचित जातीच्या 35 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 37 जागा आहे, विधाच्या 10 आहे, भज बच्या 6 आहे, भज कच्या 8 आहे, भज डच्या 3 आहे, विमा प्रच्या 4 आहे, इमावच्या 48 आहे, एससीबीसीच्या 19 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 13 आहे, खुला प्रवर्गाच्या 64 आहे. 247 जागा या ठिकाणी कॅटेगरी वाईज आहे. त्यानंतर सोलापूर शहरला जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या जागाने अनुसूचित जमातीच्या 12 जागा आहे, विधाच्या नाही आहे, भज बच्या 10 जागा आहे, भज कच्या 2 जागा आहे, भज डच्या 3 जागा आहे, विमा प्रच्या नाही आहे, इमावच्या 15 आहे, एससीबीसीच्या 8 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 21 आहे. टोटल 79 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर सीपी नवी मुंबईला ज्या जागा आहे अनुसूचित जातीच्या 47 जागा आहे, विधाच्या 8 जागा आहे, भज बच्या 10 आहे, भज कच्या 13 आहे, भज डच्या 2 आहे, विमा प्रच्या 17 आहे, इमावच्या 91 आहे, एससीबीसीच्या 45 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 44 आहे आणि अराखीव 168 आहे. टोटल 445 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर लोहमार्ग मुंबईला जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 98 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 70 आहे, विधाच्या 21 आहे, भज बच्या 20 आहे, भज कच्या 27 आहे, भज डच्या 13 आहे, विमा प्रच्या 16 जागा आहे, इमावच्या 127 जागा आहे, एससीबीसीच्या 74 जागा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 75 आहे, अराखीव 202 आहे. टोटल 743 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही होमगार्ड बघू शकता, गृहरक्षक दल या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर एसपी ठाणेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ठाणे ग्रामीणला ज्या जागा आहे अनुसूचित जातीच्या 22 जागा आहे, विधाच्या 5 जागा आहे, भज बच्या 4 जागा आहे, भज कच्या 6 आहे, भज डच्या, विमा प्रच्या 3 जागा आहे, इमावच्या 32 आहे, एससीबीसीच्या 17 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 17 आहे, अराखीव 61 आहे आणि एकूण 167 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर रायगडला ज्या जागा आहे रायगड पोलीस शिपाईमध्ये तर त्या अनुसूचित जातीच्या 8 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 8 आहे, विधाच्या 4 आहे, भज बच्या 3 आहे, भज कच्या 6 आहे, भज डच्या 2 आहे, विमा प्रच्या नाही आहे, इमावच्या 16 आहे, एससीबीसीच्या 9 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 4 आहे, अराखीव 34 आहे आणि एकूण 94 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर रत्नागिरीला जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 15 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 10 आहे, विधाच्या नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भज कच्या 4 जागा आहे, भज डची 1 आहे, विमा प्रच्या 2 आहे, इमावच्या 34 आहे, एससीबीसीच्या 14 आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 13 आणि अराखीवच्या 7 आहे. टोटल 100 जागा या ठिकाणी रिक्त आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या 9 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 6 जागा आहे, विधच्या 2 आहे आणि भज बचे 1 जागा आहे, भज कचनी आहे, भज डच्या 3 आहे, विमा प्रच्या 3 आहे, इमावच्या 11 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 12 आहे, एससीबीसीच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 23 आहे, अशा टोटल 78 जागा या ठिकाणी आहे. नाशिकला जर आपण पाहिलं नाशिक ग्रामीणला ज्या जागा आहे अनुसूचित जातीच्या 19 आहे, अनुसूचित जमातीच्या 24 आहे, विधाच्या 21 विधाच्या यामध्ये 10 जागा आहे, भजबच्या 9 आहे, भजकच्या 7 जागा आहे, विमा प्रच्या 4 आहे, इमावच्या 71 आहे, एससीबीसीच्या 23 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 14 आहे, अराखीव 29 आहे, तर टोटल 210 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये ज्या जागा रिक्त आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या 13 आहे, अनुसूचित जमातीच्या 35 जागा आहे, विधाच्या 5 आहे, भजबच्या 5 आहे, भजकच्या 1 आहे, भजडच्या 5 आहे, त्यानंतर एससीबीसीच्या 11, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 11, अराखीव 47 आहे, टोटल 133 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर लोहमार्ग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 8 जागा, अनुसूचित जमातीच्या 9 आहे, विधाच्या 4 आहे, भजबच्या 4 आहे, भजकच्या नाही आहे, त्याचबरोबर विमा प्रच्या 2 आहे, इमावच्या 9 आहे, एससीबीसीच्या 30 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 14, अराखीव 13 आहे, टोटल 93 जागा या ठिकाणी आहे. वाशिममध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वाशिममध्ये ज्या जागा आहे अनुसूचित जातीच्या 5 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, त्यानंतर जे या ठिकाणी विमा प्रच्या 1 जागा आहे, इमावच्या यामध्ये 3 जागा आहे, एससीबीसीच्या 4 जागा आहे आणि आदुकच्या 4 आहे, अराखीवच्या 21 आहे, टोटल 40 जागा या ठिकाणी आहे. अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जातीच्या नाही आहे, त्याचबरोबर भजकच्या 4 जागा आहे, इमावच्या 44 आहे, एससीबीसीच्या 16 आहे आणि अराखीव 7 आहे आणि एकूण 73 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जमातीच्या 23 आहे, त्याचबरोबर भजडच्या 5 आहे, विमा प्रची 1 आहे आणि इमावची यामध्ये नाही, एससीबीसीच्या 17, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 18 आहे, खुल्या प्रवर्गाच्या 24 आहे आणि टोटल 88 जागा आहे. पुणे ग्रामीणला ज्या जागा अनुसूचित जातीच्या 9 जागा, अनुसूचित जमातीच्या 5 आहे, विधाचे 1 आहे, भजबच्या 2 आहे, भजकच्या 2 आहे, भजडची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावचे 13 आहे, एससीबीसीच्या 7 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 7 आहे, अराखीव 21 आहे, टोटल 69 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर नागपूर लोहमार्गमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर लोहमार्गमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या नाही आहे, विधाची 1 जागा आहे, भजकच्या 2 आहे, भजडच्या 4 आहे, त्यानंतर एससीबीसीच्या यामध्ये 1 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीची 1 आहे, एकूण 9 जागा या ठिकाणी आहे. सोलापूर ग्रामीणला ज्या जागा एससीच्या 15 जागा, एसटीच्या 14 आहे, विजेच्या नाही आहे, त्याचबरोबर एनटीच्या 2 आहे, ओबीसी कॅटेगरीच्या 17 आहे, एससीबीसीच्या 9 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 9 आहे, ओपन कॅटेगरीच्या 24 आहे, टोटल 90 जागा आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीणमध्ये जर आपण पाहिलं अनुसूचित जातीच्या 9 आहे, अनुसूचित जमातीच्या 5 आहे, विधाच्या 2 आहे, भजबच्या 2 आहे, भजकच्या 2 आहे, भजडची 1 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावच्या 13 आहे, एससीबीसीच्या 5 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे, अराखीव 8 आहे, टोटल 53 जागा यामध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 13, अनुसूचित जमातीच्या 11 आहे, त्याचबरोबर भजबच्या 10 आहे, भजकच्या 3 आहे, भजडच्या 5 आहे, विमा प्रच्या 8 आहे, इमावच्या 41 आहे, एससीबीसीच्या 15, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 15, अराखीव 29 आहे, टोटल 150 आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या 8 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विधाच्या 5 आहे, भजबच्या 4 आहे, भजकची 2 आहे, विमा प्रची 1 आहे, इमावच्या 5 आहे, एससीबीसीच्या 5 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 5 आहे, खुल्या प्रवर्गाच्या 2 आहे, एकूण 39 जागा यामध्ये आहे. हिंगोलीमध्ये ज्या आहे अनुसूचित जातीच्या 2 आहे, अनुसूचित जमातीचे 1 आहे, विधाचे 1 आहे, भजबच्या नाही आहे, भजकचे 1 आहे, भजडची 1 आहे, विमा प्रची 1 जागा, इमावच्या 13, एससीबीसीच्या 2 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 2 आहे, अराखीव 3 आहे, टोटल 17 जागा यामध्ये आहे. त्यानंतर लातूरमध्ये जर पाहिलं आपण लातूर शहरमध्ये जर पाहिलं तर लातूरमध्ये जे या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जातीच्या 4 आहे, अनुसूचित जमातीच्या 6 आहे, भजबच्या 3 आहे, त्याचबरोबर इमावच्या 4 आहे, एससीबीसीच्या 3 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 7 आहे, अराखीव 3 आहे आणि एकूण 30 जागा यामध्ये आहे. त्यानंतर एसपी नांदेडला जर आपण पाहिलं तर नांदेडमध्ये ज्या अनुसूचित जातीच्या 33 आहे, अनुसूचित जमातीच्या 7 आहे, विधाच्या 13 आहे, भजबच्या 15 आहे, भजकच्या 8 आहे, भजडची 1 आहे, विमा प्रच्या 5 आहे, इमावच्या 64 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 16 आहे, एससीबीसीच्या 16 आहे, खुला प्रवर्गासाठी 21 आहे, टोटल 199 जागा यामध्ये. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे, अमरावती ग्रामीणमध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा आहे, त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 20 जागा आहे, विधाच्या 13 जागा आहे, भजबच्या 2 आहे, भजकच्या 7 आहे, भजडच्या 10 आहे, विमा प्रच्या 3 आहे, इमावच्या 28 जागा आहे, एससीबीसीच्या 25 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 8 आहे, खुला प्रवर्गाच्या 95, टोटल 214 जागा यामध्ये आहे. त्यानंतर अकोलामध्ये ज्या जागा आहे अनुसूचित जमातीच्या 16 आहे, विधाचा 1 आहे, भजबच्या 2 आहे, भजकच्या 9 आहे, भजडच्या 5 आहे, इमावच्या 18 आहे, एससीबीसीच्या 16, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 18, अराखीव 16 आहे, एकूण 161 जागा आहे.
त्यानंतर SP बुलढाणा आहे. SP बुलढाणामध्ये अनुसूचित जातीच्या 12, अनुसूचित जमातीच्या 25 आहे, विजा अचनीय आहे, भजबच्या 3 आहे, भजकच्या 5 जागा आहे, भजडचे नाही आहे, इमावच्या 25 आहे, SBCच्या 13 आहे, EWS कॅटेगरीच्या 13, ऑराक्यू 52 आहे, टोटल 148 जागा आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे अनुसूचित जातीच्या 18 जागा, अनुसूचित जमातीच्या 21 आहे, विजा अचनीय आहे, भजबच्या 4 आहे, भजकच्या 5 आहे, भजडच्या 3 आहे, विमाप्रची 1 आहे, इमावच्या 26 आहे, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, SBCच्या 12 आहे, ऑराक्यू 48 आहे, टोटल 150 जागा आहे. त्यानंतर SP नागपूर आहे. SP नागपूरला जर पाहिलं अनुसूचित जातीच्या 40 आहे, अनुसूचित जमातीच्या 21 आहे, विदाच्या 8 आहे, भजबच्या 5 आहे, भजकच्या 9 आहे, भजडच्या 3 आहे, इमावच्या 52 आहे, SBCच्या 21 आहे, EWS कॅटेगरीच्या 21 आहे आणि ऑराक्यू 92 आहे. टोटल 272 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर SP वर्धा आहे. वर्धामध्ये जर पाहिलं अनुसूचित जातीच्या 17, अनुसूचित जमातीच्या 9 आहे, विजाच्या नाही आहे, त्याचबरोबर भजबच्या 2 आहे, त्याचबरोबर भजडच्या नाही आहे, इमावच्या 25 आहे, SBCच्या 13 आहे, EWS कॅटेगरीच्या 13 आणि ऑराक्यू 55 आहे. टोटल 134 जागा आहे यामध्ये. त्यानंतर SP गडचिरोली आहे. गडचिरोलीमध्ये ज्या जागा अनुसूचित जातीच्या 84 जागा, अनुसूचित जमातीच्या 92 आहे, विजाच्या 8 आहे, भजबच्या 8 आहे, भजकच्या 8 आहे, भजडच्या 15 आहे, विमाप्रच्या 8 आहे, इमावच्या 121 आहे, SBCच्या 58 आहे, EWS कॅटेगरीच्या 58 आहे, ऑराक्यू 256 आहे. तर टोटल 717 जागा यामध्ये आहे. त्यानंतर SP चंद्रपूर आहे. चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 15, अनुसूचित जमातीच्या 33 आहे, विजाच्या 7 जागा आहे, भजबच्या 8 जागा आहे, भजकच्या 13 आहे, भजडच्या 6 आहे, विमाप्रच्या 9 आहे, इमावच्या 54 आहे, SBCच्या 17 आहे, EWS कॅटेगरीच्या 17, ऑराक्यू 26 आहे, एकूण 215 जागा आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या 11 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या यामध्ये 5 जागा आहे, विजाची 2 जागा आहे, भजकच्या 2 जागा आहे, भजडची 1 आहे, त्याचबरोबर SBCच्या 7 आहे, EWS कॅटेगरीच्या 7 आहे आणि ऑराक्यूच्या 24 आहे. टोटल 59 जागा आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये विजाच्या 2 जागा आहे, त्याचबरोबर भजकच्या 2 जागा आहे, भजडची 1 जागा आहे, SBCच्या 4 आहे, EWS कॅटेगरीच्या 4 आहे, ऑराक्यू 46 आहे. टोटल 59 जागा आहे. त्यानंतर SP या ठिकाणी लोहमार्ग पुणे आहे. लोहमार्ग पुणेला बघू शकता अनुसूचित जातीच्या 7 आहे, अनुसूचित जमातीच्या 4 आहे, विजाच्या 2 आहे, भजबची 1 आहे, भजकच्या 2 आहे, भजडच्या 1 आहे, विमाप्रची 1 आहे, इमावच्या 10 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे, SBCच्या 5 आहे, खुला प्रवर्गाच्या 16 आहे आणि एकूण 54 आहे. SP पालघरला जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 17 आहे, त्याचबरोबर विजाच्या 5 आहे, भजबच्या 7 आहे, भजकच्या 5 आहे, भजडच्या, त्याचबरोबर इमावच्या 83 आहे, EWS कॅटेगरीच्या 13 आहे, SBCच्या 13 आहे, खुला प्रवर्गाच्या 15 आहे. टोटल 158 जागा आहे. SP बीडमध्ये ज्या जागा आहे अनुसूचित जातीच्या 33 आहे, अनुसूचित जमातीच्या 22 आहे, विजाच्या 5 आहे, भजबच्या नाही आहे, भजकच्या 2 आहे, विमाप्रच्या 6 आहे, इमावच्या 40 आहे, SBCच्या 17 आहे, EWS कॅटेगरीच्या 17 जागा आहे, ऑराक्यू यामध्ये 32 आहे. टोटल 174 जागा आहे. SP धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 26 आहे, अनुसूचित जमातीच्या 15, विजाच्या 3 आहे, भजबच्या नाही आहे, त्याचबरोबर इमावच्या 24 आहे, SBCच्या 12, EWS कॅटेगरीच्या 12 आहे, खुला प्रवर्गाच्या 31 आहे. टोटल 123 जागा रिक्त आहे. SP जळगावमध्ये ज्या जागा अनुसूचित जातीच्या 42 जागा, अनुसूचित जमातीच्या 12 आहे, विजाच्या 11 जागा आहे, भजबच्या 5 आहे, भजकच्या 5 जागा आहे, भजडच्या 7 जागा आहे, विमाप्रच्या, त्याचबरोबर इमावच्या 15 आहे, SBCच्या 17 आहे, EWS कॅटेगरीच्या 18 आहे, ऑराक्यूच्या 29 आहे आणि टोटल 171 जागा रिक्त आहे. तर जळगावला तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 42 आहे, अनुसूचित जमातीच्या 12 आहे, विजाच्या 11 आहे, भजबच्या 5 आहे, भजकच्या 5 जागा आहे, भजडच्या 7 आहे, इमावच्या 25 आहे, SBCच्या 17, EWS कॅटेगरीच्या 18 आहे आणि ऑराक्यूच्या 29 आहे. टोटल 171 जागा रिक्त आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बघू शकता अनुसूचित जातीच्या 25 आहे, अनुसूचित जमातीच्या 10 आहे, विजाच्या नाही आहे, त्याचबरोबर इमावच्या 35 आहे आणि SBCच्या 16, EWS कॅटेगरीच्या 16, ऑराक्यूच्या 54 आहे आणि एकूण 156 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर SP सांगली आहे. SP सांगलीला जर आपण पाहिलं तर अनुसूचित जमातीच्या 20 आहे, त्याचबरोबर इमावच्या 39 जागा आहे आणि टोटल 59 जागा या ठिकाणी आहे. तर ह्या होत्या सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.